पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. ओके, सो मला एक रेड सॉस पास्ता चालेल आणि मला तुला एक व्हाईट सॉस पास्ता घेऊयात आणि मम्मा तुला नाही नाही, दोनच बस, जास्त नको. 3 लोकांमध्ये 3 डिशेस, जास्त काय होईल? नाही मला नको, मला भूक नाहीये. मम्मा ऐक ना प्लीज, इकडला स्ट्रोगनॉफ ट्राय कर, खूप भारी असतो. यू कांट मिस दिस. नकोय मला राधा, मला भूक नाहीये. ओके, 1 अरबियाता पेने, 1 अल्फ्रेडो पेने अँड 3 कॅपेचिनोस. कॅपेचिनो 2च सांग, 1 चहा आणा आणि तो डिप वाला नको. उकळलेला आहे हो. हा मग ते घेऊन या, तेवढंच. हे बरं केलं मॅम, चहा उकळलेला मागितलात. तो डिप वाला चहामध्ये काय मजा नाही. हो हॅलो, आपण चंदू दादाच्या अमृततुल्यवर नाही बसलेलो, एका इटालियन कॅफे मध्ये आलोय आपण. सो प्लीज तुमच्या देशी चहाचे गुणगान गाणं बंद करा. मला ना आता अचानक पट्ट्याबरोबर आल्याचा फील आला, लिटरली. मी काय पट्यामुळे चहा पित नाहीये, आज वाटला प्यावासा म्हणून पितेय. थंडी आहे छान, आलं घातलेला चहा आवडतो म्हणून. पण आम्ही तर एक्सप्लेनेशन मागितलंच नव्हतं होणार आहे. पण मी दिलं. मी दिलं. साधा चहा तर मागवलाय त्यांनी, तू कशाला उगाच विषय ताणतेस ना. मी विषय ताणत नाहीये, मला माहितीये कॉफी ममाची फेवरेट आहे. सो थोडं वेगळं वाटलं म्हणून विचारलं. त्यात काय, मी पण रोज कॉफीच पितो ना, पण कधी कधी होतो चहाचा मूड. हा एक काम कर ना, तू ना नेहमी चहाच पित जा ना प्लीज. का? मी ना मध्ये एक पोस्ट वाचली होती. सो त्यामध्ये ते असं म्हटलं होतं की जे चहा प्रेमी असतात ना, ती लोक अशी आतमधून आधीपासूनच अशी प्रेमळ आणि अशी समजूतदार आणि अशी खूप काळजी घेणारी असतात. म्हणजे त्यांना जर का आपण डेट केलं ना, तर अशी लोक कधीच आपल्याला सोडून लागतंय ना, सांगते काहीतरी सिरियसली, ते कधीच तुम्हाला सोडून जात नाहीत. आणि मग एखादा चहा कसा फ्रेश असतो, तसं ते त्यांचं नातं पण एकदम असं फ्रेश टिकवतात. मला पण आपलं नातं असं फ्रेश टिकायला हवंय. म्हणजे आधी मला असं अजिबात पटायचं नाही, त्यामुळे मग मी सोडून द्यायचा विषय. पण तरी सुद्धा मग कधी कधी विचार येतो की मग खरंच असं काहीतरी व्हायचं मला. अरे शेवटी चहाच मागवणार ना, उगाच कशाला मेनू कार्ड देतोयस? मला आवडतो चहा म्हणून मी मागवला. पट्याचा त्याच्याशी काहीही संबंध नाहीये. सचिन, आपण खरंच कामासाठी बाहेर जातोय, आता कशाला तू ॲटिट्यूड दाखवतोय मला? आता काय स्वतःचा मोबाईल पण पाहायचा नाही कमी का? त्याच्यासाठी पण परमिशन घ्यायची, तुमची ऍप्लिकेशन लिहून देऊ? किती रूड बोलतोयस तू सचिन, आणि प्लीज क्लायंट समोर असं वागू नको. आफ्टर ऑल आपण डेट करतोय. मॅडम तुम्ही मला काय सांगितलं होतं, हे फक्त प्रोफेशनल कामासाठी जायचं, याच्यात पर्सनल काही नाही म्हणून? हो बोलली होती ना मी. मग तिकडे हे कशाला मिरवायचंय तुम्हाला? हे बघ सचिन, इतकं दिवस मी सिंगल होती, आणि जर मी आता डेट करते, आय वॉन्ट पीपल शुड नो की आय हॅव अ पार्टनर. मला नाही जमणार असलं. समजावं लागणार आहे तुला. मॅडम मी घरात कसं वागायचंय तुम्हीच ठरवताय, ऑफिसमध्ये कसं वागायचंय पण तुम्हीच ठरवताय, बाहेरच्या ठिकाणी कसं वागायचंय तुम्ही नाही ठरवू शकत. ठीक आहे, मी बाहेर कसं वागणार हे मी ठरवेन, आणि आय एम शुअर तू बघत राहशील मी कशी वागते. किती वेळ झाला आम्ही दोघंच बडबडतोय, तू बोल ना काहीतरी. आम्ही? तू एकटीच बोलतेस राधा, नील आणि मी ऐकतोय फक्त. फाईन, मग आता तुम्ही दोघं बोला. ओके, तू आधीमध्ये जर का ब्रेक घेतलास तर कदाचित आम्हाला चान्स मिळेल बोलायचा. पण करू नकोस बिचारा नील. बिचारा. हा का? मी बिचारा असू शकत नाही? चेहरा बघ आरशात एकदा, कुठल्या अँगलने बिचारा वाटतोस तू? आपण एकत्र एकदा चेहरा बघू आरशात, मग ठरवू कोण बिचारा दिसतो आणि कोण. माझा चेहरा ना प्रचंड असा सालस आणि समंजस. सालस म्हणजे काय? सालस आणि समंजस. सालस म्हणजे समंजस.
हे दोघं इथे काय करतात? ऑफिस मध्ये असायला हवेत ना हे. या सच्चूचं नक्की काय चाललंय तेच कळत नाही. सारखं सारखं अंगासाठी यायची गरज आहे का? कामासाठी आलोय ना आपण. सचिन, तू असं वागणं बंद करा. मग तुम्ही नीट वागा ना. आपण जे करतो ना ते नाटक आहे घरच्यांसाठी. घरी आणि ऑफिस मध्ये करतो ना, मग बाहेर करायची काही गरज नाही. प्रत्येक ठिकाणी काय आहे? चला आतमध्ये. रेड सॉस ऐक ना, हे काय आहे? गार्लिक आहे. आणि सचिन असं रस्त्यात कसं सोडून गेला हिला? याला नक्की रियाबद्दल काही वाटतं की नाही? घरी तर अगदी छान असतात. नक्कीच काहीतरी गडबड. बरं ऐका ना, तुमचं आवरलं की तुम्ही दोघं घरी जा. मला एक काम आठवलंय, ते आटपून येते मी पण घरी. कुठे चालले? तुला काय करायचं? राधे वाड्यावर जाते मावशींना भेटायला. आले लवकर. पण मग तिला फोन कर ना डायरेक्ट. म्हणजे त्यासाठी आमच्या बरोबरची इतकी फॅन्टॅस्टिक ट्रिप मिस करायची काहीच गरज नाहीये. त्या निमित्तानं भेट होईल बाळा. आले मी लवकर. कधी येणार आहेस परत? येते लवकर. मी अजून ठरवलं नाहीये. बाय. बघितलंस हे असं चालू आहे. म्हणजे आता काय होणार? आता ती वाड्यात जाणार, मग ती मावशीशी खूप वेळ गप्पा मारत बसणार, मग संध्याकाळ होणार, मग तिकडे पट्या येणार आणि मग या दोघांची गाठ भेट होणार. मग थोडक्यात काय, या लोकांना मान्यच करायचं नाहीये. पण मुद्दा हा आहे की एकमेकांना बघितल्याशिवाय यांचा दिवस जातच नाहीये. सगळं ठीक आहे. तू का सारखी मॅम समोर सौरभ सरांचा विषय काढतेस? बावळटेस का? काय करू? तू बाळ म्हणतो, तो येतो विषय. मला व्हाईट पास्ता हवा. नटमुगरी या घरात जाऊ. ती महामाया या घरात जाऊ. जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे. अगत्या वल्ली, ए वल्ली, अगं ऐक ना. काय ग, काय झालं? काय नाही, जरा इकडे पायाला खाज झाली. तू काय लपवतेस? तू दाखव. लपवते? नाही नाही, काही नाही. काहीच लपवत नाही. वल्ली, तू खोटं बोलतेस ना, म्हणून तुझ्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. काय करत होतीस? बाजूला हो. नाही, बाजूला हो. वल्ली, अगं काय आहे? लिंबू, बुक्का, उदबत्त्या, काय आहे हे सगळं? मी काय विचारते वल्ली? हे सगळं काय आहे? उत्तर दे. पूजा करते मी त्या रियासाठी. मला तिला या घरातनं घालवायचंय. हे मला सांग, हे असलं सगळं करून वेडी आहेस का तू? सुशिक्षित मुलगी आहेस ना तू? मग या असल्या अंधश्रद्धांवर विश्वास ठेवते? हे बघा, अंधश्रद्धा वगैरे मला काही माहित नाही होणार जाऊबाई. मला फक्त एवढंच कळतं की मला त्या रियाला घरातनं आणि सचिनच्या आयुष्यातनं घालवायचं, आणि त्याच्यासाठी मी काही करू शकते. कोण देतं ग हे असले सल्ले तुला? कोण देतं? नाही, हा सल्ला कोणी दिला नाहीये खरं तर. पण त्या शेजारच्या वहिनी आहेत ना, सुगंधा वहिनी, त्या मला काय म्हणायला माहितीये, तू जर अशी पूजा केलीस ना तर ती नटमुगरी या घरातनं निघून जाईल. अशा पूजा वगैरे करून कोणी कुठेही जात नसतं. तुम्हाला बोलायला काय जात आहे हो? ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं होणार जाऊबाई. तुमचा नवरा गेला ना अशा दुसऱ्या बाई बरोबर, तेव्हा कळेल तुम्हाला काय अवस्था होते ती. वल्ली, तू कसल्या सिच्युएशन मध्ये आहेस हे मला कळतंय अगं. पण हे असं काहीतरी करून सचिन तुझ्याकडे परत येईल असं वाटतंय का तुला? अहो मग मी काय करू होणार जाऊबाई? घरातला एकही माणूस माझ्यावर विश्वास ठेवत नाही. मी काय करू? सगळ्यांना असं वाटतंय की रिया खरी आहे आणि मी खोटी आहे. आता मी कोणाला बोलू? हे सगळं कसं सांगू मी? तुम्ही बोला. तू ही अशी वागलीस तर कुणाचा तुझ्यावर विश्वास बसणार आहे सांग मला. पण माझा आहे, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास. बरे आहात ना?
नाही म्हणजे एरवी मला नेहमी घालून पडून बोलत असता, मी आज अचानक माझी बाजू घेत आहेत. तुम्हाला खरंच माझ्यावर विश्वास आहे? चेष्टा नाही ना करतात तुम्ही? नाही वल्ली, खरंच माझा तुझ्यावर विश्वास आहे. इनफॅक्ट मी ना सचिन आणि रियाला कॅफेमध्ये बघितलं आणि मला त्यांचं वागणं फारच विचित्र वाटलं अगं. म्हणजे बघ, ते वाड्यात नव्हते, सगळ्यांच्या नजरेपासून लांब होते, म्हणजे त्यांना पूर्ण मुभा होती, पण तरीही सचिन कसल्या तरी दडपणाखाली होता. म्हणजे मला तरी त्याचं वागणं फार विचित्र वाटलं. हा, म्हणजे तुम्हाला सुद्धा हे वाटतंय ना? मी 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 सांगत होते, मी सगळ्यांना सांगत, ती खोटारडी आहे, महामाया आहे ती, आणि तिने अडकवलंय माझ्या सचिनला, मला माहितीये. सचिन, तू एवढा अनरोमॅन्टिक काय? आपण कॅफेमध्ये एन्जॉय केलं असतं ना, केवढं सुंदर ॲम्बियन्स होतं. खरंच मीटिंग असती ना तर थांबलो असतो. नाही, तुला काय वाटतं मी खोटं बोलते? हो मग, आणि एरवी बोलताच की तुम्ही खोटं. वल्लीला नावं ठेवताना पुढे असता एकदम, पण स्वतः काय फार वेगळं वागत नाही तुम्ही. सचिन, आयत्या वेळेला क्लायंटने मीटिंग कॅन्सल केलं, त्यात माझी काय चूक आहे? हा ठीक आहे ना, मग आलो ना घरी. अरे पण आपण थोडा वेळ स्पेंड केला असता ना कॅफेमध्ये. कशाला? आणि तुम्हाला कोण सहन करेल तिकडे, त्यापेक्षा घरी आलो ते बरे. तुम्हाला थांबायची इच्छा असेल तर तुम्ही जाऊन थांबू शकता, माझी काहीच हरकत नाही. ठीक आहे, तसं पण तू पळून आला ना इथे, आणि शेवटी काय झालं, आपण आता एकत्रच आहोत ना. मग असं असेल तर कॅफेत थांबायची काय गरज आहे? बरोबर, काय गरज आहे? तसं पण तुझं घर तर खूप एंटरटेनिंग आहे, रोज नवीन नवीन एपिसोड. नाही, तुझं घर म्हणजे एक सर्कसच आहे, नुसतं कॅरेक्टर्स भरलेत. मॅडम खूप झालं. तुमचं ऐकून घेतोय म्हणून जास्त बोलू नका. माझ्या घरच्यांना काही बोललेलं आवडत नाही मला. झालं बोलू? आता जे काही करणार आहोत ते अगदी शांतपणे नीट विचार करून करायला हवं. आता गडबड करू नकोस वल्ली. गडबड झाली तर सगळा गोंधळ उडेल का इकडे. नाही नाही नाही, आता असं काहीच होणार नाही. आपण एक काम करूया का? एक काम करा, तुम्ही आता माझ्याबरोबर बाहेर या आणि तुम्ही सगळ्यांना सांगा की ती रिया खोटं बोलतीये आणि मी खरं बोलते. नाही, ऐक, काय मी सगळ्यांना सगळं सांगणार आहे, पण ती वेळ आता नाहीये. योग्य वेळ आल्यावर आपण पण योग्य वेळ कधी येणार होणार जाऊबाई? ती खोटारडी महामाया नटमोगरी ती कटकारस्थानं करत बसेल, आणि तुम्ही जर का सांगितलं ना तर सगळे तुमच्यावर विश्वास ठेवतील, माझ्यावर कोणीच विश्वास नाही ठेवणार. म्हणून तुम्ही आता माझ्या बरोबर या आणि सगळ्यांना सांगा की मी खरी आहे आणि ती रिया खोटी आहे. मी जाते, तोपर्यंत तुम्ही या लवकर या. माय मावशी, आप्पा, थांबा, आपण सगळ्यांना सांगूया. आप्पा, काय ग? माय मावशी, काय झालं वल्ले? हा, ऐका, मी तुम्हाला सांगत होते ना की हे जे करतायत ते सगळं नाटक आहे, त्यांना खरं तर असं वागायचं नाहीये. आणि तुम्ही एक मिनिट, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नव्हतात ना? हा, आता घ्या सांगते सगळं. अगं वल्ले, तू काय बोलतेस? आम्हाला काही कळलं नाही. अहो, मी इतके दिवस तुम्हाला सांगत होते ना की यांचं खरं तर माझ्यावर प्रेम आहे, त्या रियावर प्रेम नाहीये. वल्ले, हे तुझं आतापर्यंत आम्ही 100 वेळा ऐकलंय. काय असेल ते सविस्तर सांग. मला माहितीये तुमचा कोणाचाच माझ्यावर विश्वास नाहीये, त्याच्यामुळे मी आता बोलणार नाही. होणार जाऊबाई बोलणार. होणार जाऊबाई बोला. काय ग मी काय बोलते? काय आहे? मलाच काही कळत नाहीये मावशी. तिचं राहू द्या, मी आपली सहजच तुम्हाला भेटायला आले होते. तुम्ही आहात ना मोकळ्या? बाहेर निघालात का कुठे? म्हणजे शेजारी जाताय का? काही आणायचंय? हो. मिस्टर जुनिया पटवर्धन, जे काय ॲटिट्यूड दाखवायचं होतं तुम्ही दाखवलात कॅफेमध्ये. आता आपण घरी आहोत की नाही? मग घरी आपल्याला एकत्र जायचं हे विसरलास का तू? चल ये, जाऊ. चला चला. एक मिनिट. हो, तुम्ही असं काय करताय? आपण सगळं खरं सांगणार होतं ना? आपल्यात बोलणं झालं होतं ना, म्हणूनच तर आपण बाहेर आलो. सांगा ना. बरं ठीक आहे, मी सांगते.
हे बघा आपल्याला असं वाटत होतं की आतापर्यंत हे जे वागतायत ते खरं आहे, पण तसं नाहीये. त्यांना खात्री पटली आहे की रिया सचिनला त्रास देते आणि रियामुळे सचिन असं वागतोय. खरं तर त्याला असं वागायचं नाहीये आणि ती हे सगळं नाटक करते आणि या नाटकाला आपल्याला भुलायची काहीच गरज नाहीये. आपण तिला या घराबाहेर काढूया. सचिन ही वल्लीचा प्रॉब्लेम काय? ही नेहमी मला का बोलत राहते? ऐक ना, मी तुझ्याबद्दल काहीच बोलत नाही. होणाऱ्या जाऊबाईंना कळलंय की तू नक्की काय आहेस आणि तू का खोटं बोलतेस. अनामिका हे खरं आहे का? काय बोलते ही? सांगा ना. नाही सुनबाई, वल्ली जे काही बोलते ते जर खरं असेल ना तर तुम्ही सुद्धा तिच्याच बाजूने बोला. अहो आप्पा, घेण्यासारखी असली बाजू तर नक्की घे. असं उगाच काहीतरी बोलत सुटली वल्ली तर कसं चालेल ना? असं काय बोलते? नाही माई मावशी, मी काहीतरी बोलत सुटले नाहीये. मी खरं बोलतेय. अगं भास होत असेल तुला, नाहीतर हे मला काहीतरी सांगायचंय, आपलं काहीतरी ठरलं होतं असं का बोलली असतेस तू? वल्ली, तुला स्वप्न पडलं असेल अगं. असं काय करते होणारे जाऊबाई? अहो सगळ्यांना खरं सांगून टाका ना. आपलं आतमध्ये बोलणं झालं ना की रिया हे सगळं नाटक करतेय. तुम्ही आता असं का बोलताय? मी स्वप्न बघत नाहीये. आपल्यात हे बोलणं झालं होतं, हे घडलं होतं. मी खरंच सांगतेय. अगं मी का काहीही बोलेन? सचिनच्या अशा वागण्याने तुझ्या मनाला धक्का बसलाय वाटतं. मावशी, आप्पा, तुम्ही प्लीज वल्लीला एकटीला सोडू नका. तिच्यावर लक्ष ठेवा. वल्ली, अगं मला काही सांगायचं असतं तर मी सगळ्यांना आणि सगळ्यांच्या समोर सांगितलं असतं ना. तुला एकटीला येऊन का सांगेन मी? तुम्ही ना माझ्याशी असं नाही वागू शकत. अहो तुम्ही आत काहीतरी वेगळं बोलला, इकडे काहीतरी वेगळंच बोलताय होणार जाऊबाई. अहो तुम्हाला माहितीये ना मी कुठल्या प्रसंगात न जाते, तरी तुम्ही का खोटे बोलताय? खरं बोला ना. बास ना. सगळे इतकं समजून घेतात तुला तर तू अशी का वागतेस? हा कंटाळा आलाय तुझ्या वागण्याचा आता. खरं बोला ना. वल्ली, सचिन तुला त्रास होतोय ना? हा वल्ली हात सोड. सचिन, आपण इतकी वर्ष संसार केलाय, मी ओळखते तुम्हाला. तुमच्या डोळ्यात दिसतंय की तुम्हाला त्रास होतोय. माझा विश्वास आहे तुमच्या. सगळं खरं सांगून टाका. सगळ्यांना सगळं खरं सांगून टाका सचिन. तिची नाटकं नेहमीचीच झाली जातात. रिया चल, तिचं रोजचं आहे. बोलले अगं काय हे? तू आज सुद्धा परत एकदा जावई बापून समोर आपलं स्वतःच हसं करून घेतलंस. काय झालंय तेच कळत नाही. अनामिका म्हणते ना तेच खरं आहे. बरं मी जरा दुकानात जाऊन येते ग. हा झालं ना समाधान? का खोटं बोललात तुम्ही? सगळ्यांच्या समोर तुम्ही मला खोटं पाडलात होणार जाऊबाई. नाही, भाऊजी म्हणतात ना ते अगदी बरोबर आहे. वल्ली, स्वार्थी आहात तुम्ही फक्त स्वतःचा विचार करता आणि म्हणूनच ही परिस्थिती ओढवली तुमच्यावर. यापुढे मला तुमच्याशी एक शब्दही बोलायचा नाही. वल्ली, कशाला आलात माझ्या मागे मागे? आरडाओरडा करू नकोस. बरी आहेस का तू? सगळं आता सगळ्यांच्या समोर बोलायची काही गरज होती का? वेडी, रिया खोटी आहे हे सगळ्यांसमोर आणण्याच्या आधी ती कशी खोटी आहे याचे पुरावे नकोत का आपल्याकडे? पुरावे नसल्याशिवाय कोण विश्वास ठेवेल वल्ली आपल्यावर? हो, तू काय पुरावे हवेत होणार आहे जाऊबाई तुम्हाला? आपल्याला दिसतंय हे दुःखात आहे. आता त्या दिवशी ती रिया तिने पडण्याचं नाटक केलं तेव्हा त्या रियाला टाळून हे आप्पांची सेवा करायला गेले ना. आणि तुम्हीच तर आता बोलताय की हॉटेलमध्ये तुम्ही काय बघितलं हे दडपणाखाली दिसत होते. तुम्हीच बोललात ना. अजून काय पुरावे हवेत तुम्हाला? हो, आपल्याला दिसतंय हे नाही आहेत खुश त्या रिया बरोबर, जबरदस्ती राहतात, स्पष्ट आहे ना. तरीही घाई नको.
अजून किती वाट पाहायची होणार जाऊबाई? ती रिया अजून किती दिवस राहणार आहे या घरात? आणि माझा संसार उद्ध्वस्त होईपर्यंत मी वाट बघत बसायचे का? असं म्हणत नाहीये मी वल्ली. मग काय बोलायचंय तुम्हाला? मला नाही बोलायचं तुमच्याशी. जा, नाही बोलायचंय मला. ठीक आहे मी जाते, पण एक लक्षात असू दे, ह्या घरात सगळ्यांना ती रिया खरी वाटते आणि तू खोटी वाटतेस. सत्य काय आहे ते फक्त मला माहिती आहे आणि तुझी मदत फक्त मीच करू शकते. हे लक्षात आहे ना तुझ्या? एक मिनिट. मग का मदत करत नाही आहात तुम्ही माझी? मी सांगतेय ना तुला, शांतपणे विचार कर. ती रिया साधी बाई नाहीये. तिच्या डोक्यात काय चाललंय हे आपल्याला कळायला नको का? आधी पुरावे गोळा करूया ना वल्ली, मग तिचं खरं सगळ्यांना सांगूया. नाही तर कोण विश्वास ठेवणार आपल्यावर? आणि तिला अंदाज आला तर ती अजून काहीतरी गडबड करून बसेल. मग ती कोण निस्तरणार आहे? तू निस्तरणार आहेस का? अजून गोंधळ नको. कळतंय मी काय सांगतेय? ऐक माझं. म्हणून शांतपणे विचार.